नागपुरातही आढळले 2 HMPV बाधित. खोकला आणि ताप असलेल्या 2 लहान गायांचा अहवाल पॉझिटिव्ह. हॉस्पिटलमध्ये दाखल न करताही दोन्ही बाधित बरे झाल्याची डॉक्टरांची माहिती. HMPVचे देशात आतापर्यंत 8 बाधित. लागण झालेल्या 8ही बालकांना देशातच संसर्ग झाल्याचं उघड. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडून ॲक्शन प्लॅन जाहीर. राज्यात HMPV विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून टास्क फोर्स नियुक्तीसाठी नागपूर खंडपीठामध्ये याचिका. उद्या याचिकेवरती सुनावणी. दिल्ली विधानसभा निवडणुकीची आज घोषणा. निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यासाठी दुपारी 2 वाजता आयोगाची पत्रकार परिषद. राज्यात लवकरच दुसऱ्या टप्प्याची शिक्षक भरती. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती. संस्था चालकांच्या आक्षेपानंतरही भरती पवित्र पोर्टल मार्फतच. प्रमोशन झाल्यावर तब्बल महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर 44 सिनियर पोलीस निरीक्षकांना पोस्टिंग. सिनियर PIच्या मुंबईबाहेर केलेल्या बदल्यांनाही स्थगिती. AC लोकलमधल्या फुकट्या प्रवाशांना आता 1000 रुपयांचा दंड. फर्स्ट क्लास आणि स्लीपरसाठीही वेगवेगळ्या दंडांची तरतूद. प्रस्ताव मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे. उत्तरेकडील हिमवर्षावाचा परिणाम म्हणून राज्यात पुन्हा थंडी वाढणार. मुंबईत तापमान 14 अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता, तर ग्रामीण महाराष्ट्रामध्ये 1 अंकी तापमानाचा अंदाज. नेपाळमध्ये भूकंपाचा मोठा धक्का. चीन आणि भारतातही धक्के. रिश्टर स्केलवरती तीव्रता 7. तिबेटमध्ये 9 जणांचा मृत्यू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.